बुधवार 24 डिसेंबर 2025 पत्रकार परिषद बाळासाहेबांचा फोटो आहे, इंजिनाचं चित्र आहे आणि मशालीचं चित्र आहे. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 18 ते 19 वर्षानंतर एकत्र येत आहेत आणि महाराष्ट्राला ते संबोधित करतील. खास करून मराठी माणसाला ते संबोधित करतील. आणि ही घटना जी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणात खूप महत्त्वाची आहे. याचं कारण असं आहे की ठाकरे परिवार म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा जो करिश्मा होता तो ठाकरे परिवाराचा म्हणून ओळखला जायचा. आणि मध्यंतरीच्या काळात उद्धव ठाकरे जेव्हा पक्षप्रमुख झाले तेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि मग दोघांनी वेगवेगळं राजकारण केलं. आणि आता हा सगळा जो माहोल आहे हा माहोल पत्रकार परिषदेपूर्वीचा आहे आणि सगळे पत्रकार इथे पोहोचलेले आहेत. राजकीय विश्लेषक पत्रकार हेही पोहोचलेले आहेत आणि थोड्या वेळात उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची इथे आगमन होईल. आता हे जे समीकरण आहे हे येणाऱ्या काळामध्ये किती महत्त्वाचं आहे. माझ्यासोबत उदय तानपाटक आहे. म्हणजे राजकीय पत्रकार तर आहेच, अनेकांचे मित्रही आहेत. म्हणजे राजकीय जे राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांचे मित्रही आहेत आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाच्या कोट्या करतात, विनोद करतात. काय किती महत्त्वाचं आहे हे? म्हणजे आता काही म्हणतात की ठाकरे करिश्मा संपला आहे. नाही, मला वाटत नाही असं महत्त्वाचं. नक्कीच दोघांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे, दोन्ही पक्षांच्या आणि दोन्ही नेत्यांच्या सुद्धा आयुष्यातला. कारण दोघी नेते गेले अनेक वर्ष एकमेकांना लांब गेले होते. ते एकत्र येणं आणि सगळीकडे ट्रेंड आलेला होता. अजित पवार शरद पवार एकत्र आलेले आहेत, येऊ पाहत आहेत किंवा हे दोघं एकत्र येतात. आता ही चांगली गोष्ट आणि येतं राजकारणामध्ये एकत्र येणं मोडतोड सुरू राहिले पाहिजेत तरच पत्रकारांचे पण धंदे चालतील. म्हणजे आपल्याला बातम्या मिळतील. ऑफकोर्स धंदे म्हणजे त्या अर्थाने म्हणतो मी पण ते आता हे जे एकत्र आलेले आहेत ती चांगली. उदय पवार फॅमिली म्हणजे पवार आणि ठाकरे हे जे दोन नावं होती गेल्या 45-40 वर्षा म्हणजे 50 वर्षामध्ये या दोन नावाने खूप राजकारण केलं. मध्यंतरीच्या काळात राज आणि उद्धव वेगळे झाले होते, त्याच्यामुळे शिवसेनेचा फटका बसला. मग एकनाथ शिंदेची शिवसेना आली. आता येणाऱ्या म्हणजे विधानसभेमध्ये दोघांनाही काही जास्त जागा मिळाल्या नाही. हां, उद्धव ठाकरेंनाही कमी मिळाला. आता हा जो करिश्मा आहे हा परत मराठी माणसाला भावेल. एक लक्षात घ्या, 7 वर्ष 17 नंतर वाटतं आता निवडणूक होत आहेत महापालिकांच्या. तर 17च्या वेळची जी परिस्थिती होती ती आत्ता मध्ये राहीलच आत्तापर्यंत, तशी नसेल, ती बदललेली असू शकते. त्या दोन्हीमध्ये फरक पडला असेल आणि त्यामुळे ती तेव्हा जे होते तेवढ्याच संख्या आता येईल असं नाही. परंतु आता मात्र एक दोघांनी ज्या पक्षाची ताकद जी आहे ती आजमावायचा यांना संधी आहे ती. आणि त्यांचे नेते कुठले, कार्यकर्ते किती ताकदवान आहेत, कुठे कुठे पक्षाची बांधणी केलेली आहे त्याच्यावर त्यांचं यश अवलंबून आहे. दोघं नुसतं एकत्र आले, युती झाली म्हणून तसं होणार नाही. त्यांचं यश त्यावर अवलंबून दोघांचं यांचं. उदय, आता मराठी अस्मिता म्हणून हे दोघं एकत्र आले, आता ते निवडणुकांमध्ये एकत्र आले. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जी मराठी अस्मिता पेटली होती ती दिसते आता म्हणजे तेवढ्या वेगाने की आता पैशाच्या राजकारणात. मराठी अस्मिता हा विषय आहे, नाही असं नाही आहे, पण तो पूर्वी इतकं व्होकल राहिलेलं नाही आहे. बाळासाहेबांच्या काळात ज्या पद्धतीने मराठी अस्मिता, मराठी मन ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या आता तशा राहिलेल्या नाहीत. मुंबईमध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे, ही काय चांगली गोष्ट नाही आहे. परंतु झालं आहे का की मराठी माणूसच मुळात कमी होत चाललेला आहे. आणि ते मराठी माणूस कमी झाल्यामुळे ते संजय राऊत झालेले आहेत. मराठी माणूस कमी झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी आता बदलत चाललेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही आता त्या गोष्टी बदलल्या पाहिजेत असं मला वाटतं याच्यामध्ये, आणि त्या बदलतीलच तरच होईल ते. पण आता ही किती महत्वाची लढाई म्हणजे अतितटीची आहे, महायुती वर्सेस ठाकरे बंद. हां, अर्थातच होईल, तसंच होणार ना, ते तसं होणारच आहे. ते महायुती वर्ष ठाकरे बंद होणार, बरोबर आहे. अतितटीची आहे सगळं. चला आता संजय राऊत इथे आलेले आहे आणि या सगळ्या युतीला म्हणजे राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी संजय राऊत यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आणि आता ती जी पत्रकार परिषद होते त्याची ते पाहणी करतात. मध्यंतरी त्यांची तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा ते सक्रिय राजकारणात राहिले आणि पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अशोकजी, किती महत्त्वाचा दिवस आहे दोन्ही पक्षासाठी? आज दिवाळी आहे. हां, दोन्ही पक्षाकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. नुसतं पक्ष नव्हे, महाराष्ट्रातील तमाम मराठी जनाकरता हा स्वप्नपूर्तीचा दिवस. मी 2 कमेंट तुम्हाला सांगतो. एकनाथ शिंदे म्हणतात खुर्चीसाठी एकत्र आले, खुर्चीसाठी दोघं भाऊ एकत्र आले. दुसरं, भाजप असं म्हणतंय की काय फायदा होणार नाही, ठाकरे बंधू एकत्र आले. विलासराव, खुर्चीसाठी एकत्र म्हणणारे, खुर्चीसाठी घर सोडून गेले, गद्दारी करणारे हे म्हणतायत. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता हे दोघंही एकत्र आलेले आहेत. आणि भाजपने काही म्हणावं, त्यांना जर काही वाटत नाही तर कशाला बोलतायत मग?
याचा अर्थ की खिशी आणि बिल्ली खंबा नचोटे, मनामध्ये भीती बसलेली आहे म्हणून ते निघतंय सगळं. बंटी माशिलकर आहे खरं म्हणजे. बंटी, आता शाखा जी आहे ती खूप महत्वाची आहे. शाखा जी असते म्हणजे शिवसेनेची शाखा असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा असेल, ती खूप महत्वाची असते. आता शाखेमध्ये किती उत्साह आहे म्हणा. प्रचंड उत्साह निर्माण झालेला आहे भाऊ. कसं आहे, ह्याच्यासाठी आहे की काल परवापर्यंत 20 वर्ष एकमेकांची आम्ही तोंड बघत नव्हतो. आज एखाद्याच मला सांगितलं तुमच्या चेहऱ्यावर फार तेज आलेलं आहे. म्हटलं हे तेज युतीचं आहे. 2 ठाकरे कुटुंब, हा ठाकरे ब्रँड एकत्र आलाय, त्या युतीचा आमचा मन एकत्र हो 100% तुम्हालाही लढायचं त्यांनाही लढायचं. असू दे ना. काय आहे, त्या लढण्यापेक्षा जिंकणं महत्वाचं आहे. आणि ह्यांना नेस्तानाबूत करणं, यांचा पराभूत करणं ते अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मनामध्ये काय तू लढला मी लढला मला नाही वाटत काय. तुम्ही सगळे मुंबईत राहता. एकनाथ शिंदे असतील, भाजप असतील, निधी वाटप मोठ्या प्रमाणात झालं गेलं. म्हणजे जो एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा निधी वाटप झालं. शिवसेनेचे काही नगरसेवक, माजी नगरसेवक जे आहेत ते त्यांनी तिकडे गेले, म्हणजे तब्बल 70च्या वरती गेलेले आहेत. आता याच्यामुळे जो गेलेला शिवसैनिक आहे किंवा माजी नगरसेवक आहे तो कधी ना कधी मतांमध्ये तर तो काम तर करेल ना, त्यामुळे अवघड वाटते ही लढाई. अजिबात नाही. जे गेले ना ते लोक शिवसैनिक घेऊन गेले किंवा मनसैनिक घेऊन गेले नाही, ते स्वतःच गेले. आणि त्यांच्याबरोबर जे चेले चपाटे होते ते लोक गेले. पण शिवसैनिक आणि मनसैनिक आजही तिथेच आहे. ते कुठेही बदलल्या गेले नाही. तो नितांत राजसाहेबांवर, उद्धव साहेबांवर प्रेम करतोय तो. पण मराठी टक्का कमी झाला आहे. पूर्वीचे मराठी आता खूप 18-20 वर आले. नाही 18 नाही. मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे सेन्सेक्स 32% आहे. त्याच्यामध्ये एक वेगळ्या विविध मराठीत मध्ये पण वेगवेगळ्या असतील. पण माझ्या मला वाटतं 32-36च्या आत आहे. आणि काही नाही, हा प्रोपोगंडा केलेला आहे या लोकांनी. काही मराठी टक्का काही कमी झालेला आहे. मराठी माणूस दिवसेंदिवस वाढतोय मुंबईमध्ये. आणि ह्या दोघांच्या भावांच्यामुळे ते 1,00,000% याच्या पुढे तो आकडा 40%वर जाईल. छठ पूजा भाजपने खूप जोरात केली. छठ पूजा जी आहे खूप जोरात केली. उत्तर भारतीयांची मतं, हिंदुत्व, हे सगळे मुद्दे घेऊन ते मैदानात उतरले. तुमच्याकडे काय मुद्दे? आमच्याकडे मुद्दा एकच, मराठी माणसाचं हित आणि मराठी माणसासाठी झगडणं, लढणं, हाच एकच मुद्दा आहे. बस मराठी माणसाला ताटमानेनं, स्वाभिमानाने या मुंबईतल्या, महाराष्ट्रानं, देशामध्ये आम्ही ताटमानेनं जगला पाहिजे. मराठी हा महाराष्ट्रामध्ये, मराठी माणूस हा देशभरामध्ये गाजला पाहिजे. बंटी माशिलकर, म्हणजे नेते महत्त्वाचे असतात, पण ग्राउंड रूटला शिवसेनेची ताकद जी आहे ती महिला आघाडी असेल किंवा शाखा असतील, या शाखांमधून जो उत्साह आता पाहायला मिळतो तो आता या पत्रकार परिषदेनंतर, म्हणजे अधिकृत घोषणा या ठिकाणी होईल. आणि अधिकृत घोषणा झाल्यानंतर प्रत्येक शाखेमध्ये जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवसैनिक आणि जे शिवसैनिक आहेत उद्धव ठाकरेचे. नमस्कार. आता काय म्हणजे आता हे पाहून कसं वाटतं तुम्हाला? एवढी वर्ष बोला, तुम्ही सामान्य कार्यकर्ते निष्ठेने काम करता. ऐतिहासिक क्षण आहे, फक्त ऐतिहासिक क्षण आहे. ऐतिहासिक क्षण किती महत्वाचा आहे. याच्यामुळे ऊर्जा मिळेल की निवडणूक कोणत्या आयुष्यात हा दिवस असा आहे की आनंद सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय. खूप मोठी बाब आहे की बाळासाहेबांचं स्वप्न होतं, आमच्या ज्येष्ठ शिवसैनिकांचं स्वप्न होतं की राजसाहेब आणि उद्धव साहेबांनी एकत्र येऊन या महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांनी एकत्र यावं. आणि तो साक्षात आज तो दिवस उजाडलेला आहे. त्यामुळे सगळ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे. पण एकत्र आल्यामुळे निवडणूक जिंकली असं होणार नाही ना. तिकडे पैसा, म्हणजे केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता, भाजप, ईडी, CBI त्यांच्या बाजूनी येते. ते काय त्याची कारणं सगळ्या जगाला माहिती आहेत, संपूर्ण महाराष्ट्राला त्याची कारणं माहिती आहेत. त्याची कारणं संपूर्ण आपल्याला त्यांना बोलतात, त्याची कारणं संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत. बरोबर. आपण पाहिलं असेल की पैशाचा वापर, दुबार मतदान, पैशाचा वापर, त्यानंतर ईडी सारखे ज्या स्वायत्त असलेल्या संस्था आहेत त्याचा देखील वापर करतात, दबावतंत्र वापरत आहेत. आज तुम्ही सांगा, मीडियाला मी राग म्हणू नका, पण मीडिया देखील कुठे खऱ्या गोष्टी दाखवतात. खऱ्या गोष्टी दाखवल्या पाहिजेत ना, तर लोकांना कळेल. आज अजित पवारचा भाऊ, अजित पवारचा मुलगा तो भ्रष्टाचारामध्ये सापडतो, त्याच्यावर कुठे साधी लाईन नाही कुठे मीडियामध्ये. त्याच्यानंतर याच्या ड्रग्सच्या याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा भाऊ सापडतो, त्याच्यामध्ये कुठे एक साधी लाईन नाही. आणि मग अशा गोष्टी दाबल्या जातात, खऱ्या गोष्टी दाखवल्या जात नाहीत. आणि म्हणून आणि कुठे दबाव होतं, दादागिरी असेल, पैशाचा वापर असेल, दुबार मतदान असेल, EVM मशीनचा घोटाळा असेल, या सर्व कारणांमुळे ते जिंकून येत आहेत. हे सगळं जगाला माहिती आहे. आणि म्हणून तो बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या संपूर्ण हिंदुस्थानची मागणी आहे, परंतु त्याच्यावर ते दुर्लक्षित करतात. कुठेही ती मागणी मान्य करत नाही. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आता ही ना पत्रकार परिषदेपूर्वी मी मुद्दा म्हणून कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी बोलतोय. याचं कारण असं आहे की या स्टेजवर
दोन भाऊ राजकारणामध्ये एकत्र येतात, म्हणजे ते मराठीसाठी वरळीमध्येच एकत्र आले होते आणि आम्ही एकत्र राहू, मराठीसाठी आम्ही एकत्र येऊ, पण राजकारणामध्ये एकत्र येण्याचा हा पहिला क्षण आहे आणि ही पहिली पत्रकार परिषद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काय नेमका उत्साह आहे, कसा आहे? हर्ष काय मग जरा तेच दिसतंय चेहऱ्यावर. कायमच आहे. बिलकुल बिलकुल. पक्षाचे सरचिटणीस मला सांगा की 18 वर्ष जे कार्यकर्ते एकमेकांकडे पाहत नव्हते ते आज मी बघतोय की हातात हात घालून फिरतात. अविनाश पण हसतोय बघा, मी त्याकडे जाणार आहे. अविनाश पण ते जास्त सांगू शकतील कारण ते ग्राउंड लेवलवर काम करतात, त्यामुळे ते जास्त मी त्याला सोडणार नाही मी. ते जास्त प्रमाणात चांगले पण अविनाश आता म्हणजे मी अनेक प्रचार सभा पाहिल्यात, निवडणुका पाहिल्यात. उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकाला वाईट बोलणारे म्हणजे टीका करणारे, आपण संसदीय शब्दात म्हणून, आता तेच कार्यकर्त्यांच्या गळ्यात तुला हात घालायचे. आता हा क्षण किती महत्त्वाचा? मला वाटतं की अजित पवारांना वाईट बोलणारे देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी त्यांना जर ते चालत असतील तर आमच्या तर छोट्या छोट्याच गोष्टी होत्या हो. आमच्या तर काही भ्रष्टाचाराचे गोष्टी नव्हत्या, आमच्या काही आरोपांच्या नव्हत्या, जागा लाटल्यांच्या आमच्या काही आरोप नव्हते ना. आमच्या समोरासमोर उभं राहून घोषणाबाजीच्या आरोप होते आमचे एकमेकांवर. मग त्यांनी एक घोषणा दिली तर आम्ही 4 घोषणा द्यायचो, ते त्यांचा पक्षाचा जय जयकार करायचे. हाच आमच्यामधला वादाचा विषय होता, बाकी काही नव्हता. सो मला असं वाटतं की आज जर आमचे पक्ष एकत्र असतील तर आम्ही ते आनंदाने मान्य करायला हवं. आणि किती आम्ही त्यांच्या विरोधात उभा राहून घोषणा दिल्या होत्या तरी कधीतरी असं वाटायचं की मराठी माणसाच्या हितासाठी 2 भाऊ एकत्र आले पाहिजेत, बाळासाहेबांसाठी हे 2 भाऊ एकत्र यायला पाहिजेत. सो आमचे जी मतभेद होते किंवा ज्या काही गोष्टी होत्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. आमच्या भ्रष्टाचाराच्या नव्हत्या, जागा लाटल्याच्या नव्हत्या, लोकांचं नुकसान होईल अशा नव्हत्या. त्यामुळे आमचं मनमिलन अतिशय सोप्यारित्या ज्यावेळेला मराठी भाषेसाठी हिंदी सक्तीच्या विरोधात आम्ही एकत्र आलो ना त्याच दिवशी झाल्या होत्या. अविनाश, आता तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, म्हणजे ठाण्याचा गड तुम्हाला राखायचा आहे. तुमच्या 2 सेना आणि समोर 1 सेना, त्या सेनेकडे ताकद आहे. म्हणजे एकनाथ शिंदेची नाही ते जिंकून पण आलेत ना, विधानसभेमध्ये जिंकून आले, ते पैशाने जिंकणं महत्वाचं. विधानसभेला आम्ही दोघं वेगवेगळे लढलो होतो, बरोबर आहे. आता आम्ही दोघं एकत्र लढणार आहोत. विधानसभेला त्यांना पडलेली मतं आणि आम्हाला पडलेली मतं, मनसेला आणि शिवसेना उद्धव साहेबांना पडलेली मतं जर तुम्ही एकत्र केली तर या सगळ्यांपेक्षा जास्त आहेत अनेक प्रभागांमध्ये आम्ही. आणि त्याच्यानंतर 2 भाऊ एकत्र आल्याचं वातावरण मी खात्रीने सांगतो, ह्याने कितीही घोडे मैदान नाचवावे, आम्ही ठाणे महानगरपालिकेचं गड यावेळेला आमच्या ताब्यात घेणार. ठाणे जिंकणार तुम्ही? ठाणे जिंकणार. अहो शिवसेनेचं धानं होतं ते. आज ते जे गाणं लावतात ना ते म्हणतात आमची शिवसेना खरी आहे. मग का नाही एकटे लढत आहे? लढा एकटे, या समोर आमच्या. का तुम्हाला युती करावीशी वाटते? सकाळी 4-4 वाजेपर्यंत जागावं असं वाटतंय? मागची 2017ची निवडणूक वेगळी लढली होती ना, ही पण लढा हिंमत असेल तर. हिंमत नाहीये त्यांच्यामध्ये. मनोज, मुंबई खूप महत्त्वाची आहे. आता मुंबई म्हणजे शिवसेनेचा आत्मा आहे, मराठी माणसाचा आत्मा आहे. ही लढाई मला वाटत नाही की सोपी आहे, कारण एकीकडे महायुती आहे, भाजप आहे, मोदी आहेत, अमित शहा आहे, मग तुम्ही म्हणता की ईडी पण त्यांच्याकडे आहे, CBI पण त्यांच्याकडे आहे. आता या लढाईमध्ये विधानसभेमध्ये जे चित्र दिसलं, आता ठाकरे बंधू एकत्र आले तर काही होणार नाही असं म्हणतात. आम्हीच येणार, महायुतीचाच महापौर असं. लढाई आहे ना, ही विचारांची लढाई नाही आहे. त्यांना एक वेगळ्या राजकारणाची आता सवय झाली आहे, त्यामुळे सरसकट त्यांना असं वाटतं की आता सगळं विकत घेऊनच करता येतं. पैसे खर्च करा, विकत घ्या, एवढी आता जनता भोळी राहिलेली नाही आहे. माझ्या मताप्रमाणे गेली 18-19 वर्ष यांना 2 भावंडं एकत्र येऊ नये याच्याकरता ज्यांनी हे प्रयत्न केले, आज त्याचं सगळं उत्तर आत्ता इथून मिळणार. महाराष्ट्राचा ब्रँड खरा कोण आहे आणि इथून पुढे महाराष्ट्राचं राजकारण हे 2 भावंडच करणार हेच दर्शवते. महाराष्ट्राच्या जनतेला खूप वर्ष ही इच्छा होती की 2 भावंडांनी एकत्र येऊन ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता जे बदलपुरी झाली आहे या लोकांना दाखवणं अत्यंत गरजेचं होतं. जो ब्रँड आजपासून चालू झाला आणि निश्चितपणे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कसं आहे, प्रत्येक वेळेला ते आमच्याचबद्दल बोलत आहेत. जर का तुम्हाला काही वाटत नसेल 2 भावंड एकत्र आले तर आम्हाला काही फरक नाही, तर चर्चा पण आमची सातत्याने मिटिंगमध्ये करू नये. अविनाश जाधव जे बोलले ते खरं आहे. आज अनेक मतदारसंघामध्ये ही 2 मतं एकत्र केली तर विधानसभा आणि नगरसेवक देखील खूप प्रमाणामध्ये मनसे शिवसेनेचेच निवडून येतील. हा अभ्यास आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि सगळ्याच गोष्टी
पैसे माणसं विकत घेऊन दारू पाजून रात्री ह्या पार्ट्या बिर्ट्या करून अशा गोष्टी होत असतात हे त्यांना आता कळून चुकलं. सतीश, तुम्ही ज्या भागात राहतात म्हणजे तुम्ही पूर्व उपनगरात राहतात, मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत बरेचसे, मानकोट, शिवाजीनगर वगैरे. आता मुस्लिम नाराज होते राज ठाकरेंवर भोंग्याच्या मुद्द्यावरून, तर ते समीकरण कसं जोडलं? आज तुम्ही जर का पूर्व उपनगरामध्ये गोवंडी, देवनार, मानखुर्द ह्या भाग जर का तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये अगोदरच शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला खूप चांगलं मतदान झालेलं तुम्ही बघितलेलं आहे. आणि त्यातून आज नितेश राणेंसारखे जे भाजपाचे नेते आहेत ते ज्या प्रकारची घरं आहे ही खास करून मुस्लिमांबद्दल ओकतायत, त्याचप्रमाणे मुंबईचे भाजपाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम हे ज्याप्रमाणे मुस्लिम लोकांसाठी घरं ओकतायत आणि ज्या प्रकारचं एक दुहीचं वातावरण या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये उभं करण्याचं षडयंत्र हे भाजपाकडनं चालू आहे, ते बघता या दोन भावांच्या पाठीमागे मुस्लिम बांधव हे मोठ्या संख्येने उभं राहतील असं मला वाटतं. मग सतीश नारकर यांचं म्हणणं आहे की मुस्लिम जे नाराज होते ते सुद्धा या ठाकरे बंधूंच्या मागे उभे राहतील आणि ही लढाई खूप अटीतटीची आहे. जे सुरुवातीची जी काही चित्र आहेत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ कामेश विलास आपले दूरदर्शन मुंबई. आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज, स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।